केंद्र सरकारने देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. हे पाऊल आहे शिक्षण विषयक नव्या कायद्याचं. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी येत्या 20 वर्षांमध्ये उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्या दृष्टीनं या क्षेत्राचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी एक सर्वोच्च आयोग तसंच 3 स्वतंत्र परिषदांची रचना असलेलं एक विधेयक सरकारने आणलंय. उच्च शिक्षण क्षेत्राच्या कक्षा आणि क्षमता विस्तारण्यासाठी या विधेयकामध्ये काही तरतुदी सुद्धा करण्यात येणार आहेत. एकीकडे सरकार हे विधेयक ऐतिहासिक असल्याचं सांगतंय, तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र त्यावरती जोरदार टीका सुरू केली आहे. सरकार या विधेयकाच्या आडून उच्च शिक्षण क्षेत्राचे सगळे अधिकार आपल्या हातात घेत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. उच्च शिक्षणाचं अधिकाधिक केंद्रीकरण करणं हाच या विधेयकामागचा सरकारचा हेतू असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येते. त्यामुळं सरकारनं हे विधेयक जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची तयारी दाखवली आहे. आता ही समिती विधेयकातल्या तरतुदींवरती चर्चा करून त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेईल. पण सरकार मात्र हे विधेयक पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. पण उच्च शिक्षणाचं हे विधेयक नेमकं आहे तरी काय? यामुळं उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते बदल होण्याची शक्यता आहे आणि विरोधक त्यावरती टीका का करतायत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी 15 डिसेंबरला संसदेमध्ये विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक 2025 सादर केलं. उच्च शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या मान्यता, नियमन आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये सुधारणा करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचा दावा त्यांनी केलाय. उच्च शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी या क्षेत्रातल्या नियामक संस्थांची संख्या कमी करून त्यांना स्वायत्तता देण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. विधेयकाच्या मसुद्यानुसार उच्च शिक्षण संस्थांचं नियमन करणं, त्यांची स्वायत्तता आणि उत्कृष्टता साध्य करणं, या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता साध्य करणं आणि शिक्षणाला जागतिक दर्जा मिळवून देणं ही यामागची प्रमुख उद्दिष्ट आहेत. आता ही उद्दिष्ट कशी साध्य होणार आहेत ते बघू. योग्य नियमनासाठी यूजीसी, एआयसीटीई, एनसीटीई अशा अनेक संस्थांऐवजी एकच सक्षम आयोग किंवा अधिष्ठान स्थापन करून शिक्षणातील अतिनियमन आणि नियंत्रणाची पुनरावृत्ती टाळण्यात येईल. स्वायत्तता आणि उत्कृष्टतेसाठी उच्च शिक्षण संस्थांनी शिक्षण, संशोधन आणि नाविन्यपूर्णतेवरती लक्ष केंद्रित करावं. या दृष्टीनं नियामक संस्थांचा वित्त पुरवठा आणि नियमन या गोष्टी वेगळ्या करून उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्यात येईल. आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि नाविन्यपूर्ण विचार विकसित करून कौशल्य विकासासाठी त्यांना सक्षम करण्यात येईल. उच्च शिक्षणाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावरती भारतीय शिक्षण व्यवस्था मजबूत केली जाईल. तसंच भारतीय विद्यापीठांना परदेशात कॅम्पस उघडण्यास मदत करण्यात येईल. आता ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने या विधेयकामध्ये प्रस्तावित केलेली सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे एका सर्वोच्च आयोगाची आणि 3 स्वतंत्र परिषदांची स्थापना. या विधेयकामुळे उच्च शिक्षणासाठी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान नावाने एक वैधानिक आयोग स्थापन करण्यात येईल. हा आयोग म्हणजे धोरण निश्चित करणारी आणि समन्वय साधणारी सर्वोच्च संस्था असेल. हा आयोग उच्च शिक्षणाबाबत सरकारला सल्ला देईल, भारताला शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी काम करेल. त्याचवेळी उच्च शिक्षणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा आणि भाषांचं एकत्रीकरण करेल. या आयोगामध्ये अध्यक्षांसह वरिष्ठ शिक्षण तज्ज्ञ, केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी आणि एक पूर्णवेळ सदस्य सचिव यांचा समावेश असेल. आयोग आणि उच्च शिक्षण संस्थांमधील थेट संघर्ष टाळण्यासाठी आयोगाच्या अंतर्गत नियामक परिषद, मान्यता परिषद आणि मानक परिषद अशी 3 स्वतंत्र परिषदा काम करतील. या तिन्ही परिषदांची जबाबदारी काय असेल तर नियामक परिषद उच्च शिक्षणाचं पर्यवेक्षण करेल. या संस्थांचे प्रशासन, आर्थिक पारदर्शकता, तक्रार निवारण आणि शिक्षणाचं व्यापारीकरण रोखण्यावरती ती देखरेख करेल. मान्यता परिषद ही संस्थांसाठी मान्यता प्रणालीवरती देखरेख ठेवेल. ती निकालावरती आधारित निकष निश्चित करेल, मान्यता विषयक एजन्सींची यादी करेल आणि दिलेल्या मान्यतांची माहिती जाहीर करेल. मानक परिषद शैक्षणिक मानकं, शिक्षणाचे परिणाम, क्रेडिट ट्रान्सफर, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शिक्षकांसाठी किमान मानकं निश्चित करेल. आता एवढी व्याप्ती असलेल्या विधेयकानंतर जो कायदा बनेल तो कोणत्या संस्थांना लागू होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. हा कायदा केंद्रीय आणि राज्य स्तरावरची विद्यापीठं, अभिमत विद्यापीठं, IIT आणि NIT यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था, महाविद्यालय, ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण संस्था तसंच उच्च शिक्षणातल्या अन्य प्रतिष्ठित संस्थांना लागू होईल. तथापि वैद्यकीय, कायदा, फार्मसी, नर्सिंग
आणि पूरक आरोग्य सेवा असे अभ्यासक्रम थेट या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत. मात्र त्यांनाही नव्या शैक्षणिक मानकांचं पालन करावं लागेल. आता हे विधेयक उच्च शिक्षण संस्थांच्या स्वायत्ततेला प्रोत्साहन देत असलं तरी त्यामुळं केंद्र सरकारला अनेक अधिकार सुद्धा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या कायद्यामुळं सरकारला उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये थेट धोरणात्मक निर्देश जारी करता येतील. त्याचप्रमाणे सरकार परदेशी विद्यापीठांना मान्यता देण्याबरोबरच महत्त्वाच्या पदांवरती नियुक्त्या सुद्धा करू शकेल. शिवाय आवश्यकतेनुसार विशिष्ट कालावधीसाठी आयोग किंवा परिषदा विसर्जित सुद्धा करू शकेल. या कायद्यानुसार सर्व संस्था वार्षिक अहवाल तसंच संसदीय देखरेख आणि कॅग ऑडिटला जबाबदार असतील. म्हणजे एका अर्थाने या विधेयकामधून उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्यात येणार असली तरी त्यावरती अनेक बंधनं सुद्धा असणार आहेत. ही स्वायत्तता श्रेणीबद्ध पद्धतीची असेल. म्हणजे एखाद्या संस्थेच्या मान्यतेप्रमाणे तिला शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य दिलं जाईल. ही मान्यतेची प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर आणि निकालावरती फोकस करणारी असेल. संस्थांना आपला आर्थिक तपशील, प्राध्यापक, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे निकाल आणि ऑडिटचा अहवाल सार्वजनिकपणे जाहीर करणं बंधनकारक असेल. एखाद्या संस्थेनं चुकीची माहिती दिली तर नियामक परिषद 60 दिवसांमध्ये त्या संस्थेवरती कारवाई करू शकेल. या विधेयकामधून केल्या जाणाऱ्या काही अन्य तरतुदी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पदवी देण्याचा अधिकार उल्लेखनीय आहे. त्यानुसार मान्यता असलेल्या बिगर विद्यापीठ स्वरूपाच्या संस्थांना केंद्रीय परवानगीने पदवी प्रदान करण्याचा अधिकार सुद्धा मिळू शकतो. पण संबंधित संस्थेकडून नियमांचं उल्लंघन झालं तर हा अधिकार रद्द सुद्धा करण्यात येईल. नियमबाह्य कारभार करणाऱ्या संस्थांना लगाम लावण्यासाठी यामध्ये कठोर दंडाची तरतूद सुद्धा प्रस्तावित आहे. अशा संस्थेकडून होणाऱ्या पहिल्या नियमभंगासाठी 10 लाख रुपये आणि वारंवार होणाऱ्या उल्लंघनासाठी 30 लाख ते 75 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचा दंड होऊ शकतो. एखाद्या संस्थेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता विद्यापीठ सुरू केल्यास किमान 2 कोटी रुपयांचा दंड आणि असे विद्यापीठ तात्काळ बंद करण्याची तरतूद सुद्धा करण्यात येणार आहे. या विधेयकातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडक परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये त्यांचा कॅम्पस उघडण्याची परवानगी दिली जाईल. अर्थात या विद्यापीठांना केंद्र सरकारची मंजुरी लागेल आणि संबंधित नियमांचं काटेकोर पालन करावं लागेल. ज्या परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसना पूर्वीच मान्यता मिळालेली आहे ते सुद्धा या नवीन नियमांच्या कक्षेत येतील. दुसरीकडे दर्जेदार शिक्षणातून उच्च कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यापीठांना सुद्धा परदेशात कॅम्पस उघडण्याची परवानगी देण्यात येईल. सरकार या विधेयकाची उद्दिष्ट आणि फायदे सांगत त्याचं समर्थन करत असलं तरी विरोधकांनी मात्र त्यावरती तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यांचा पहिला आक्षेप आहे की अधिकारांच्या केंद्रीकरणाचा. या विधेयकामधून उच्च शिक्षणाचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात जाईल. त्यामुळं राज्यांच्या अधिकारांवरती गदा येईल आणि संघराज्य तत्वांचं उल्लंघन होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यांचा दुसरा आक्षेप आहे स्वायत्ततेच्या अभावाचा. एकाच सुपर रेग्युलेटर अर्थात सर्वोच्च नियामकामुळे शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता नष्ट होईल आणि सरकारचा थेट राजकीय हस्तक्षेप वाढेल असंही विरोधकांना वाटतंय. त्यांचा तिसरा आक्षेप आहे सरकारला मिळणाऱ्या अधिकारांविषयी. आयोग किंवा अधिष्ठानाला दिलेले अधिकार सरकारला जास्त शक्तिशाली बनवतील. त्यामुळं नियामक संस्थेचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल असं विरोधकांना वाटतं. त्यांचा चौथा आक्षेप या विधेयकाच्या नावाविषयी आहे. विधेयकाचं नाव संस्कृतनिष्ठ आणि अधिक आक्रमक आहे. ते इंग्रजीच्या मजकुराच्या विरोधामध्ये असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. हे विधेयक देशातील उच्च शिक्षणाचा सर्वार्थाने कायापालट करणारे असल्याचा सरकारचा दावा असला तरी त्यावरती विरोधकांनी असे अनेक आक्षेप घेतले आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक सुधारणांच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी संसद सदस्यांना पुरेसा वेळ देण्यात आला नाही असा आरोपही विरोधकांनी केलाय. सरकार उच्च शिक्षणाचं अतिरेकी केंद्रीकरण करत असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय, काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी आणि CPIMचे खासदार जॉन ब्रिटास यांनी केली आहे. शिक्षण हा समवर्ती विषय असल्याचं सांगत हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी आहे. सरकारने ती मान्य केली असली तरी या समितीच्या माध्यमातूनही हे विधेयक पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकारकडून होईल हे नक्की. खरं तर देशातल्या उच्च शिक्षणाचं नियमन करणाऱ्या विविध संस्थांच्या जागी एकच नियामक संस्था आणण्याची संकल्पना तशी जुनी आहे. मोदी सरकारने आणलेल्या NEP अर्थात नव्या शैक्षणिक धोरणामध्ये तिचा काही अंशी समावेश सुद्धा करण्यात आला. पण आता NEPच्या मुळे प्रस्तावात असलेल्या निधीचा मुद्दा वगळून सरकारने हे नवीन विधेयक आणलंय. उच्च शिक्षणातल्या वेगवेगळ्या विद्याशाखांसाठीच्या शिखर संस्थांचं एकत्रीकरण सोयीचं असल्यानं नव्या नियामक व्यवस्थेला फारसा विरोध होणार नाही. पण वैद्यकीय तसंच विधी अभ्यासक्रमांना यामधून वगळण्यात आलंय. तसंच इतर व्यावसायिक सर्वोच्च संस्थांचाही यात उल्लेख नसल्यामुळं संपूर्ण उच्च शिक्षण क्षेत्राचं एकसूत्री नियमन करण्याचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. याकडे तज्ज्ञांनी सुद्धा लक्ष वेधलंय.
त्याचप्रमाणे शिक्षण संस्थांच्या अनुदानाची जबाबदारी मंत्रालयावरती असेल. त्यामुळं उच्च शिक्षणातला सरकारी हस्तक्षेप आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकच सर्वोच्च नियामक असणं उच्च शिक्षणासाठी फायदेशीर असलं तरी त्यामुळं या क्षेत्रातील सध्याची स्थिती पूर्णपणे बदलणार नाही, असं मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? सर्वोच्च नियामक आयोग नेमल्यानं उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच गुणात्मक सुधारणा होतील, की विरोधक म्हणतायत त्याप्रमाणे सरकारच्या हातामध्ये सगळे अधिकार एकवटतील? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.